शशिकांत पवार यांची पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या कळसदेव गावी डाळिंबाची शेती आहे. गेल्या 4 वर्षांपासून ते डाळिंबाची शेती करतायत. सुरुवातीला सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी डाळिंबाचं व्यवस्थापन केलं, पण त्यात त्यांना फारसं यश न आल्यानं त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक अशा मिश्र पद्धतीनं व्यवस्थापन केलं. त्यातही अपयश आल्यानंतर मात्र त्यांनी सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्रानं व्यवस्थापनाला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळालंय. गेल्या वर्षी त्यांना 7 ते 8 लाख रुपयांचा नफाही मिळाला. पण सलग 2 ते 3 वर्ष दुष्काळामुळे यंदा बागा टिकवताना मात्र त्यांची मोठी त्रेधा तिरपीट उडाली. पण झिरो बजेटमुळेच आपली बाग टिकल्याचं ते सांगतात. 3 वर्षापासून पाऊस नसल्यामुळे विहिरींना पाणी नव्हतं. बोरच्या पाण्याची पातळी खाली गेली होती. मग दिवसाकाठी 1 तास फक्त बोर चालत होतं. मग बोरचं पाणी विहिरीत स्टोरेज केल्यानंतर विहिरीतलं मोनोब्लॉक पंप फक्त 11 ते 12 मिनिट चालत होता आणि तेवढंच पाणी सगळ्या 6 एकर बागेला देत होतो. साधारणतः 1.5 लिटरच्या आसपास पाणी मिळत होतं एका झाडाला. झिरो बजेट तंत्रानं शेती करताना जीवामृत, दशपर्णी, आच्छादन आणि आंतरपीक या तंत्राचा वापर केल्यानं त्यांच्या बागेला तेलकट डाग किंवा कमी पाण्याच्या समस्येचा फारसा फटका बसला नाही. त्यांच्याकडील 6 एकरातल्या 1600 झाडांना ते दर 6 ते 7 दिवसांनी प्रति झाड 3 लिटर जीवामृत देतात. जीवामृत आम्ही हाताने देतो 1 लिटरच्या डब्याने. 3-3 लिटर एका झाडाला देतो आणि ते न चुकता दर आठवड्याला देतो. आच्छादनाचा वापर, काष्ट आच्छादन आणि आंतरपिका घेण्याचा प्रयत्न असतो, परंतु आंतरपिकाला पाणी आणि दुष्काळ असल्यामुळे मर्यादा येतात. मग ते संपूर्ण भर आमचा आच्छादनावरच आहे. ऊसाचे पाचट, बागेतील गवत त्याच्यावरच आम्ही भर देऊन त्याच्यावर जीवामृताचा वापर करतो आणि फवारण्या पण त्याच घेतो. दुसऱ्या फवारणी घेत नाही असे बाहेरच्या निविष्ट. आज राज्यातले हजारो डाळिंब उत्पादक तेलकट डागांमुळे त्रासले असताना शशिकांत पवारांनी मात्र रासायनिक कीटकनाशकांची एकही फवारणी न करता आपली बाग तेलकट डागमुक्त केली आहे. त्यासाठी काहीच करायची गरज नाही. फक्त आपल्या झाडाची प्रतिकारक्षमता वाढली पाहिजे आणि झाडाची जर प्रतिकारक्षमता वाढवायची असेल तर जमिनीला पहिलवान केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आपली जमीन पहिलवान झाली तर बाकीचा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. कारण तेल्यावर आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कुठलंही औषध नाही आणि आम्ही कुठलं फवारत बी नाही. आमच्याकडे तेल्या येत बी नाही. पहिला होता, मी ज्यावेळेस रासायनिक शेती केली, सेंद्रिय शेती केली, त्यावेळेस माझ्याकडे तेल्या होता काही प्रमाणात, पण आज तो कुठं दिसत नाही. झिरो बजेट पद्धतीमुळे निसर्गाच्या नियमानुसार बागेचं व्यवस्थापन केलं जातं. बागेतलं तण न काढता त्याला वाढू दिलं जातं. ते जास्त वाढल्यानंतर ते काढून बागेतच त्याचं आच्छादन करतात. स्पर्धा होती फक्त सूर्यप्रकाशाचीच. कारण ही जे निसर्ग जंगलामध्ये जी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वृक्ष, त्याच्यानंतर झाड, त्याच्यानंतर झुडपं, त्याच्या खाली वेली असतात आणि त्याच्या खाली गवतं असतात आणि मग तिथं कुठल्याच प्रकारची स्पर्धा होत नाही. स्पर्धा कुठं होईल की सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा होईल. तर आपण इथं शेवगा वगैरे लावलेला आहे आता नवीन. तो मोठा झाल्यानंतर मग थोडं जरा सूर्यप्रकाशाची जर डाळिंबाशी स्पर्धा करत असेल तर आपण त्याचा छाट घेणार आणि डाळिंबाला मर्यादित सावली पण गरजेची आहे. त्याचा दुहेरी उपयोग होईल आणि हे गवतांचं आयुष्य संपल्यानंतर इथं काष्ट मिळेल त्याचं. बांधावरचं गवत सुद्धा अतिशय उपयुक्त असल्याचा पवार यांचा अनुभव आहे. बांधावलं गवत आपल्याला ते मातीची धूप थांबवतं ना, आणि जर आपल्याला पाऊस आता झाला तर पावसाचं पाणी सगळं जिरवलं जाईल ह्या रानामध्ये. ह्या रानातली गवतं आणि पाण्याचं एकही शेजारच्या रानातून जर पाण्याचा लोट व्हायला तर ह्या शेतातून पाणी वाहत नाही बिलकुलच. म्हणजे सगळे पूर्ण मातीचं जलसंधारण, म्हणजे मृदसंधारण होतं इथं. जलसंधारण होतं आपोआपच नैसर्गिक पद्धतीने होतं. आम्ही काहीच केलेलं नाही त्यासाठी. आणि त्यासाठी निसर्गाला आपण कामाला लावलेले आणि निसर्गाला कामाला लावायसाठी जी काय व्यवस्था करायची ती आपण इथं केलेली. आच्छादन, जीवामृत आणि सजीव आच्छादन हे 3 प्रकारचं. आणि त्याच्यामधून आपोआपच निसर्गात गांडुळांची वाढ होती, जीवाणूंची वाढ होती. जे गांडुळांच्या हालचालीनं जमिनीची मशागत, त्यामुळे आम्ही मशागत पण करत नाही, शून्य मशागत आहे. गांडूळ मशागत करतात, जीवाणू मशागत करतात. बांधावरचं हे गवत जमिनीची धूप थांबवण्याचं महत्त्वाचं काम करतं. शिवाय झिरो बजेट शेती पद्धतीत उपयुक्त असलेल्या वनभिंतींचं काम ते करतं. मग वाऱ्याला जर रोखायचं असेल तर आपण इथं झाडांचा पट्टा लावला पाहिजे, वृक्षपट्टा, वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पाणी इथं पाणी पण फेकलं पाहिजे झाडांनी, म्हणजे इथं आर्द्रता वाढेल. आर्द्रता चक्र उभा करायचे. बाहेरचं तापमान जर 40 असेल तर आपल्या शेतातलं तापमान 32 ते 33 डिग्रीच्या आसपास पाहिजे. म्हणजे तेवढं टेम्परेचर कमी झालं पाहिजे. बाहेरची आर्द्रता जर 25 असेल तर आपल्या शेतातील आर्द्रता 65 पाहिजे. आणि ते आपण हे झिरो बजेट शेतीमध्ये करतोय, वनभिंतीच्या माध्यमातून, आंतरपिकाच्या माध्यमातून. कारण वेगवेगळी पिकं इथं असतील, ते हवेत पाणी फेकतील त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या गुणधर्माप्रमाणे. आणि तिथं मग आपण वनभिंतीनं वारा अडवल्यामुळं मग तिथलं पाणी फेकलेलं तिथंच थांबेल, हवेचं भोवरं तयार होतील
आणि हवेचं बोहरं तयार झाल्यानंतर मग तिथं गार वातावरण आपोआपच तयार होईल, कारण हवा वाहणार नाही. गेल्या उन्हाळ्यात पवार यांनी पाणी टंचाईमुळे प्रति झाड केवळ 1.5 लिटर पाणी देऊन बागेची जोपासना करण्यात यश मिळवलंय. शिवाय आजूबाजूला तेलकट डाग असून सुद्धा जीवामृत, दशपर्णी तसंच आंबट ताकाच्या वापरानं बाग तेलकट डागमुक्त ठेवता आली आहे. जर इथं मी झिरो बजेट शेतीचा जर वापर नसता केला तर मला ही फळं तर नसती घेता आली. पण आत्ता जर छाटणी करायची म्हणलं तर कमीत कमी 2 ते 3 टेलर वाढलेल्या काड्या मला ह्यातनं काढाव्या लागल्या असत्या. ही पद्धत झाली असती. तर मला हा जो फायदा झाला आहे हा झिरो बजेट शेतीमुळे, कारण भविष्यात शेतकऱ्यांना झिरो बजेट शेतीच तारू शकेल. त्याचं कारण असं की झिरो बजेट शेतीमध्ये निसर्गातून पाणी मिळतं. आपण सिंचन नाही केलं तरी चालेल, पण अजून तशी परिस्थिती आपली नाही. 3 वर्ष ही गेली पाहिजे ह्या निसर्ग शेतीमध्ये. 3 वर्षानंतर फक्त 5 ते 10% सिंचनावर येऊ शकेल. परंतु ह्याला जी निसर्गातनं पाणी मिळतं त्या पाण्यात हे झालेलं आहे. यंदा शशिकांत पवार यांना एकरी 1 टन उत्पादन निघालं. 6 एकरात त्यांना 4 लाख रुपयांचा नफा मिळालाय. दुष्काळामुळे नफ्याचं हे प्रमाण कमी असलं तरी सुद्धा येत्या काळात येणाऱ्या हंगामात बहर घेण्यासाठी ही बाग अतिशय तयार असल्याचं ते सांगतात. आज देशभरात शेतजमिनीचा पोत कमी होत असल्याची गोष्ट पुढे येतेय. म्हणजे ह्युमसच्या निर्मितीला रोखतो. आणि हे षडयंत्र आहे की भारताच्या भूमीमध्ये ह्युमसची निर्मिती होऊ नये. ज्यांनी आपल्या देशात, ज्या महाव्यवस्थेनं आपल्या देशात हरित क्रांती पाठवली, त्याच महाव्यवस्थेनं आपल्या देशात सेंद्रिय शेती पाठवली. आज बाजारात जा, सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा रासायनिक शेतीच्या निविष्ठापेक्षा कितीतरी पटीने महाग आहेत. जेव्हा एखादा शेतकरी बाजारामध्ये रासायनिक शेतीच्या निविष्ठा खरेदी करायला येईल, सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा खरेदी करायला येईल, मग ते खतं असो, औषध असो, काही असो, तेव्हा गावातला पैसा शहरात येईल. शहरात पैसा राहणार नाही, कमिशन राहील, पैसा विदेशात जाईल त्यांच्याकडे, ज्यांनी हे आपल्याकडे पाठवलेलं आहे. प्रचंड प्रमाणात शोषण. म्हणजे याच्या मागचा जो उद्देश आहे तो शोषण करण्याचा आहे. आणि ह्युमसची निर्मिती रोखू नये हे घडून राहिलं. आज शशिकांत पवार यांची बाग पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातले शेतकरी येत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी माण तालुक्यातल्या बिदालच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी नुकतीच या बागेची पाहणी केली. त्यांना या बागेविषयी काय वाटतं ते पाहूयात. आमच्याकडे बाग आहे, पण जी इथली बाग बघितली आणि जी आमची बाग, ह्या जमीन आसमानाचा फरक आहे. आणि इथल्या बागावर जी पवार साहेबांनी जे केलंय बरं का, त्या अक्षरशः आदर्श घेण्यासारखं आहे. आणि आमच्याकडच्या बागेचं जी आहे ती तेलकट ही जी प्रमाण आहे ती जास्त आहे. आणि इथल्या बागेत आल्यानंतर असं दिसतंय की तेलकट अजिबात नाही. दुसरी गोष्ट एक ह्यांचं जी मल्चिंग आहे, पाणी कमी तरी सुद्धा बाग येणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. आम्हाला असं पहिलं वाटत होतं की पाणी जास्त लागतंय बागेला, पण इथं बघितल्यानंतर असं दिसतंय 1.5 लिटर पाणी म्हणजे सुद्धा त्यांच्या ह्याच्यातनं लय दिसतंय की एवढं पाणी असलं तर बाग येऊ शकते. इथं आल्यानंतर असं दिसतंय की गावात सगळं आत पाऊल टाकायचं म्हटलं तर सापाची ह्याचं भीती वाटते. पण इथं आल्यानंतर असं वाटतंय पवार साहेबांच्या म्हणण्यातनं आलं की हे असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की मला असं वाटतंय की ही झिरो बजेटची शेती अतिशय फायद्याची आहे. दिवसेंदिवस रासायनिक शेती आणि त्यानंतर आलेली सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी मात्र खर्चिक ठरतीये. अशा वेळी झिरो बजेट तंत्राची मिश्र शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत असल्याचं शशिकांत पवार यांनी दाखवून दिलंय. केवळ या तंत्रामुळेच आपली बाग दुष्काळ आणि तेलकट डागाच्या माऱ्यातून टिकल्याचा त्यांचा अनुभव राज्यातल्या हजारो डाळिंब उत्पादकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. विजय मोरे, साम टीव्ही, इंदापूर, पुणे.